लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. परदेशी प्रवासावर कोणताही अतिरिक्त कर नाही. खासगी वृत्तवाहिनीने दिलेली माहिती खोटी. परदेश प्रवासावर निर्बंध लादण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पंतप्रधान मोदींकडून स्पष्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्सची राजधानी एम्स्टरडॅममध्ये या ठिकाणी पोहोचले. तर भारतीय समुदायाच्या नागरिकांकडून मोदींचं उत्साहात स्वागत. आज भारत आणि नेदरलँड या देशांमध्ये काही महत्त्वाचे करार सुद्धा होणार. पेट्रोल आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरनं महागलं. नवीन दर लागू. मुंबईमध्ये आता पेट्रोल 106 रुपये 50 पैशांवर तर डिझेलचे दर 93 रुपयांच्या घरात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठात तेलाचे भाव सध्या कडाडल्यानं ही दरवाढ. पुण्यात पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटर तर नागपुरात दर 107 रुपये 14 पैशांवर. डिझेल सुद्धा 3 रुपये 11 पैशांनी वाढून ते 93 रुपये 69 पैसे प्रति लिटर. जगभरात पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये मोठी वाढ. भारतात मात्र 3.5% दरवाढ. इंधन बचत करता येईल तेवढी करा. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. पंतप्रधान मोदी जे सांगतायत तेच देशहितासाठीच आहे. आपल्याकडे देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ आहे. पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनावर फडणवीसांची प्रतिक्रिया. राज्यातील शेतकऱ्यांचा 12 रुपये 35 पैशानं कांदा खरेदी करणार तर साखर कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरील संकट सुद्धा दूर करू. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा तर काँग्रेसकडून मोदींचा महंगाई मॅन असा उल्लेख. निवडणूक संपल्यानंतर मोदींची वसुली सुरू. काँग्रेसची ट्विट करत टीका. चूक मोदी सरकारची पण किंमत जनता चुकवणार. पेट्रोल डिझेल दरवाढीवरून काँग्रेस नेते राहुल गांधींचा सरकारवर निशाणा तर 3 रुपयांचा झटका आला असं म्हणत केंद्र सरकारवर टीका. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळे आम्हाला जास्त फटका. एसटी बसची भाडेवाढ सद्यस्थितीमध्ये केलेली नाही पण भविष्यात दरवाढ करावी लागेल. एसटी बसच्या भाडेवाढी संदर्भात मंत्री सरनाईकांचे संकेत. मोदींच्या आवाहनानंतर मुंबई पालिकेचा डिजिटलकडे कल तर शक्य तितक्या ऑनलाईन बैठका घेण्याचे बीएमसी आयुक्तांचे निर्देश. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खासगी वाहनांचा वापर कमी करण्याच्याही सूचना. मोदींच्या आवाहनानंतर सोलापुरात ग्राहकांची सोनं चांदी खरेदीकडे पाठ. ज्वेलर्सकडे जवळपास 20 ते 25% ग्राहक कमी झाल्याचं चित्र. सोन्याचे भाव घसरल्यानंतर सुद्धा ग्राहकांची संख्या कमीच. जळगावात सर्वच प्रकारच्या खाद्यतेलाची विक्री दुपटीनं वाढली. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा हा उलट परिणाम. लॉकडाऊनच्या अफवेमुळे नागरिक जास्त तेल खरेदी करतायत असली अशी माहिती समोर. नवी मुंबईच्या बाजार समितीमध्ये खाद्यतेलाच्या किमतीत वाढ तर सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलाच्या किमतींमध्ये वाढ. येत्या काही दिवसात खाद्यतेलांची आणखी दरवाढ होण्याची सुद्धा शक्यता. विमानाच्या इंधनावरील वॅट 18% 7%. हवाई भाडं नियंत्रणात ठेवण्यात यामुळे मदत होणार. वॅट कमी करण्याच्याही अधिसूचना जारी. हवाई प्रवाशांना हा मोठा दिलासा. मुख्यमंत्री फडणवीसांचा विशेष विमान सोडून इंडिगो विमानानं पुणे ते बंगळुरू प्रवास तर पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर फडणवीसांकडून विशेष विमान न वापरता इंडिगो विमानाचा वापर. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमृता फडणवीसांचा सायकलनं प्रवास. मुंबईच्या रस्त्यावर अमृता फडणवीसांकडून सायकलचा वापर. पेट्रोल डिझेल इंधन दरवाढी विरोधात पुण्यामध्ये काँग्रेस आक्रमक तर पुणे शहर महिला काँग्रेसचं सरकारच्या निषेधार्थ आंदोलन. इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्याची सुद्धा मागणी. एखादं राष्ट्र नष्ट करायचं असेल तर त्या देशातील युवकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करा. सध्या भारतीय युवक असाच भरकटलेला आणि मंद झालाय. राऊतांची ट्विट करत टीका. जनाब राऊतांनी स्वतःला आरशात पाहिल्यामुळे त्यांना मंदपणा दिसला असेल. मंद आणि भरकटलेले तुम्ही आहात. नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार. ठाण्यामध्ये संजय राऊतांच्या विरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक. राऊतांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी तर राऊतांनी ट्विट करत भारतीय युवकांची बदनामी केल्याचाही आरोप. मुंबईमध्ये आंबा आणि काजू उत्पादकांचा मोर्चा निघण्याआधीच पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. खाकी वर्दीतील गुलामांना पुढे करून सरकारचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न. राजू शेट्टींची घणाघाती टीका. गिरगाव चौपाटी परिसरामध्ये सुद्धा आंबा आणि काजू उत्पादकांचं आंदोलन तर शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे गिरगाव चौपाटी परिसरात काही काळ वाहतूक कोंडी. आंदोलक शेतकऱ्यांच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामुळे तटकरेंच्या नावापुढे प्रदेशाध्यक्ष असा उल्लेख नाही. प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे सुद्धा कार्यकारी अध्यक्ष पद नाही. तर आम्ही चर्चा करून मार्ग काढू. तटकरेंची यावर प्रतिक्रिया.
राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची पुढील आठवड्यात बैठक होणार. तटकरे पटेल यांच्या संदर्भात सुरू असणाऱ्या चर्चांबद्दल ही बैठक, तर पक्षातील कथित अंतर्गत कलहावर सुद्धा चर्चा होणार. 30 जूनच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, तर मुख्यमंत्री फडणवीसांचं हे भाष्य. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर निधी देणार, साताऱ्यातल्या कार्यक्रमातनं फडणवीसांचं आश्वासन. राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या. तेजस्वी सातपुते पुणे गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी, तर मनोज कुमार शर्मा मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे नवे सहपोलीस आयुक्त. सत्यनारायण चौधरींची वाहतूक विभागामध्ये बदली. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर आता पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे नगरसेवक थेट बैलगाडीनं पालिकेत, तर सर्वसाधारण सभेसाठी बैलगाडीनं येत इंधन वाचवण्याचा नगरसेवकांकडून संदेश. केंद्र सरकारकडून कांदा खरेदीसाठी 12 रुपये 35 पैसे प्रति किलो दर जाहीर. कांद्याला किमान 15 ते 20 रुपये प्रति किलोचा दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी. शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात 30 जुलैला पुढील सुनावणी, तर प्रकरण लवकरात लवकर ऐकण्याची ठाकरेंच्या सेनेची कोर्टाकडे विनंती. तर कोर्ट निर्णय घेत नाही अशी विधानं माध्यमांसमोर थांबवा, सरन्यायाधीशांनी खडसावलं. मनोज जरांगेंकडून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची घोषणा, तर आज पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची तारीख ठरणार. शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नसल्याचाही जरांगेंचा आरोप. अहिल्यानगर महापालिकेची महासभा संख्याबळाअभावी तहकूब. 68 पैकी केवळ 5 नगरसेवकच सभेला उपस्थित. भाजप आणि राष्ट्रवादीला बहुमत असून सुद्धा सत्ताधाऱ्यांची अनुपस्थिती चर्चेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खंडणी प्रकरणी दोघांना शिक्षा, तर जयेश पुजारी आणि अफसर पाशा याला 5 वर्षांचा सश्रम कारावास. 100 कोटींच्या खंडणीसह जीवे मारण्याची दिली होती धमकी. नीट पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाइंड आरोपीला सीबीआयकडून अटक, तर केमिस्ट्री लेक्चरर पीव्ही कुलकर्णीला पुण्यातनं अटक. तो मूळचा लातूरचा असल्याचीही माहिती. नीटची पुनर्परीक्षा आता 21 जूनला होणार. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत दिलं जाणार. पुनर्परीक्षेचं शुल्क नाही. पुढील वर्षापासून आता ऑनलाईन परीक्षा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची ही माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयची लातूरमध्ये मोठी कारवाई. खासगी क्लासेसच्या चालकाच्या घरावर छापा. देशभरात आतापर्यंत 7 आरोपींना अटक, तर धनंजय लोखंडेला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. पुण्यातल्या मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील विरोधात चार्जशीट दाखल, तर शासकीय जमीन परस्पर खरेदी केल्याचाही आरोप. पहिल्या चार्जशीटमध्ये दिग्विजय पाटीलचं नाव नव्हतं. रुपाली चाकणकरांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून दमानियांकडून संशय व्यक्त. 28 ऑगस्ट 2021च्या दौऱ्यात किती लोक होते, पोलिसांनी याचा तपास करावा, दमानियांची मागणी. महाराष्ट्र सायबर पोलिसांचं ऍपल आणि गुगलला पत्र, तर प्ले स्टोअर, ऍपल स्टोअरवरून रॅपिडो, उबेर, ओला बाईक ऍप्लिकेशन्स काढून टाकण्याची मागणी. शासनाच्या परवानगीशिवाय बाईक टॅक्सी सुरू असल्याचाही पत्रात उल्लेख. बंगळुरूमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचा 45वा वर्धापन दिन संपन्न. कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांचीही उपस्थिती. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस योग साधना करताना दिसले. मुंबईतील 10% पाणी कपात मागे घेण्यासंदर्भातला निर्णय मे महिन्याच्या अखेरीस घेतला जाणार. मान्सूनची स्थिती, धरण क्षेत्रातील पाऊस आणि उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेऊन महापालिका या संदर्भातला अंतिम निर्णय घेणार. औषध निर्माण महाविद्यालयांना स्थगिती. कोरोनानंतर आता राज्यात फार्मसी कॉलेजेसची संख्या खूप वाढली आहे, त्यामुळे ही लगाम लावण्यात आली आहे. तर आता नवीन कॉलेजेसऐवजी कौशल्यधारित शिक्षण आणि कौशल्य विकास केंद्रांना प्राधान्य दिलं जाणार. आयटीआय प्रवेश प्रक्रिया 21 मे पासून सुरू होणार. प्रवेशाचं वेळापत्रक व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयानं काल जाहीर केलंय. राज्यातील 1004 आयटीआयमध्ये एकूण 1,57,664 जागा उपलब्ध आहेत. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते कुर्ला फेस्टिव्हल 2026चं उद्घाटन. शिवसेना आमदार मंगेश कुडाळकरांकडून या फेस्टिव्हलचं आयोजन, तर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन आणि खानपानाचीही मेजबानी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार प्रदान, तर साताऱ्यातल्या भुईंजमध्ये नितीन गडकरींचा सामाजिक पुरस्कारानं गौरव. बदलापूर शहरातील बेकायदेशीर मच्छी विक्रेत्यांविरोधात पालिकेकडून कारवाईचा इशारा, तर मच्छी विक्रेत्यांवर अन्याय होऊ देणार नाही, शिवसेनेच्या वामन म्हात्रेंची भूमिका. पिंपरी चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगकडून गोळीबार, तर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका फर्निचर मॉलवर 5 ते 6 गोळ्या झाडल्या. फर्निचर मॉलचा मालक अशोक नैन ड्रग्ज तस्कर असल्याचाही बिश्नोई गँगचा हा दावा. पिंपरी चिंचवडमधील डी.वाय. पाटील विद्यापीठातील गर्ल्स हॉस्टेलवर आलेल्या एका पार्सलमुळे खळबळ. संशय असल्यामुळे सुरक्षा रक्षकाचा पोलिसांना फोन. तपासणीनंतर या बॉक्समध्ये टेडी बियर असल्याचं समोर.
तळपत्या उन्हामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा. सलग दुसऱ्या दिवशी शहरातील तापमानात काहीशी घट. पुढील 2 दिवस आता आकाश ढगाळ राहणार असून तापमानात घट होणार. पुण्याच्या येरवडा जेलमधून 4 दिवसात 2 कैद्यांचं पलायन. जन्मठेपेची शिक्षा सुनावलेले कैदी पळाले. तर या प्रकरणी येरवडा कारागृह प्रशासनाकडून चौकशी समिती स्थापन. दोषींवर लवकरच कारवाई करण्यात येणार. होमगार्ड जवानांना भरतीमध्ये वयोमर्यादेत सवलत मिळावी मागणीचं तरुणांचं जय पवारांना निवेदन. दरम्यान होमगार्ड जवानांना न्याय देत वयोमर्यादा वाढवून मिळावी अशी मागणी. मुंबई पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर भीषण अपघात. 3घांचा दुर्दैवी यामध्ये मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. अतिवेग आणि निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याची माहिती. पोलिसांकडून आता अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे. नागपूर विद्यापीठ आणि MIDC कौशल्य विकास केंद्रात सामंजस्य करार. तर विद्यार्थ्यांना आता प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण मिळणार. तर एज्यू स्पार्क मार्फत विद्यार्थ्यांच्या सॉफ्ट स्किल्स आणि व्यक्तिमत्व विकासावर भर दिला जाणार. पुण्यातल्या रुग्णालयात बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याप्रकरणी आरोपीला नागपुरातनं अटक. इतर काही जण या प्रकरणी सहभागी असण्याचा ATSला संशय. तर शिवाजी राठोड नावाच्या एका संशयिताला या प्रकरणी अटक. पुणे बॉम्ब प्रकरणामध्ये आरोपीच्या घरात 2 किलो गांजा मिळाला. आरोपी नेपाळला बहिणीकडे पळून जाण्याच्या तयारीत होता. आरोपीला 7 लाखांची गरज असल्यानं त्यानं हा प्रकार केल्याचीही माहिती. सहा जूनला कोकणात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता. भारतीय हवामान विभागाचा हा अंदाज व्यक्त. तर आज अंदमानमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता. मान्सून अंदमानात दाखल होण्यास पोषक स्थिती. हॉर्मुझ समुद्राखालील इंटरनेट केबल्सवर आता कर लावण्याचा इराणचा विचार. या भागामध्ये जगातील 95% डेटा वाहून येणाऱ्या 500हून अधिक केबल्स आहेत. त्यामुळे जागतिक डेटा सेवा विस्कळीत होण्याची आणि इंटरनेट मागण्याची भीती. देशात पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये मोठी वाढ. वाढत्या इंधन दरांविरोधात आता स्विगी झोमॅटो ते ओला उबेर या चालकांचा देशव्यापी लॉगआउट. तर दुपारी 12 ते 5 या वेळेमध्ये लाखो कामगार निषेध नोंदवणार. TMC नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात FIR दाखल. तर निवडणूक प्रचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना धमकी दिल्याच्या प्रकरणी ही FIR. तर एका सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर FIR दाखल. कापसावरील 11% आयात शुल्क तात्काळ हटवावं. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचं पंतप्रधानांना आवाहन. कापूस आणि सुताच्या किमतीतील वाढीचा वस्त्रोद्योग आणि इतर कपड्यांच्या उद्योगाला फटका. मध्य प्रदेशच्या धारमधील भोजशाळा हे मंदिर या ठिकाणी उभय. तर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा हा निकाल. भोजशाळा मंदिरात हिंदूंना पूजेचा अधिकार. ASIच्या 2004 मधील आदेशानुसार देण्यात आलेली नमाजची परवानगी आता रद्द. गुजरातमध्ये आयोजित कार्यक्रमात गायक जिग्नेश कविराज यांच्या गायनावर खुश होऊन चाहत्यांनी पोती भरून नोटा उधळल्या. तर सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीतील पाण्यामध्ये उतरून नाना पटोले, खासदार डॉक्टर प्रशांत पटोले, खासदार किरसाम यांच्यासह नागरिक सुद्धा आंदोलनात सहभागी. शेतकऱ्यांच्या धान खरेदी, बोनस, पीक विमा आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये पीक विम्यासाठी शेतकऱ्यांसाठी या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त. अमरावतीमध्ये कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचं आंदोलन. तर आरोग्य अधिकाऱ्यांचं जिल्हा परिषदेच्या समोर अन्नत्याग आंदोलन. 2 महिन्यांचं वेतन आणि 9 महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता देण्याची यावेळी मागणी. ठाणे महापालिकेच्या महासभेत शिवसेना भाजपात खडाजंगी. सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप. तर भाजपची भूमिका कपटी वाटत असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप. मुंबई महापालिका 2029 पर्यंत कोणताही नवा प्रकल्प हाती घेणार नाही. सध्या सुरू असलेली विकास कामं पूर्ण करण्यावर BMCचा भर. वाढता खर्च, आर्थिक ताण आणि महसुलावरील दबाव लक्षात घेऊन हा महत्त्वाचा निर्णय. नवी मुंबईच्या रेल्वे प्रवाशांचा प्रवास आता सुखकर होणार. सिडकोच्या अखत्यारीतील स्थानक आता 6 महिन्यात मध्य रेल्वेकडे हस्तांतरित होणार. मध्य रेल्वे, सिडको आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत यावर तोडगा. अंबरनाथमध्ये MSCBचा हलगर्जीपणा. दुरुस्तीचं काम सुरू असताना मायलेकावर हायटेन्शन तार कोसळली. तार अंगावर पडल्यामुळे मायलेक जखमी. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू. कोल्हापूर राधानगरी मार्गावरील पुईखडी या घाटामध्ये विराट गौतम यांची आत्महत्या. अपघातामध्ये ज्या ठिकाणी संपूर्ण कुटुंब गमावलं त्याच ठिकाणी विराट गौतम यांची आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी पत्नी आणि मुलांच्या स्मरणार्थ हार अर्पण केली आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये नोकरी. तर पालघर जिल्हा परिषदेमधील हा धक्कादायक प्रकार समोर. बोगस प्रमाणपत्राचा भंडाफोड होताच महिला कर्मचाऱ्याला पुण्यातनं अटक.
पालघरच्या बोईसरमध्ये आमदार विलास तरे यांचा ग्रीन संदेश, तर विलास तरेंनी इलेक्ट्रिक वाहनातनं मतदारसंघांचा दौरा केलाय. विलास तरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा सभासद शेतकरी संवाद मेळावा संपन्न. दरम्यान कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचं आयोजन चेअरमन सुदेश भोसले यासह आमदार अतुल भोसलेंनी केलं मार्गदर्शन. उपोषणानंतर छत्रपती संभाजीनगरमधील सिडको परिसराला मिळणार 2 MLD पाणी, तर MIDC या प्रशासनाकडून लवकरच पाणीपुरवठा सुरू करण्याचं आश्वासन. सिडको विभागातील महिलांनी MIDC कार्यालयामध्ये मांडला होता ठिय्या. भिवंडीमध्ये भाजी मार्केटमध्ये महापालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम. कारवाई दरम्यान संपूर्ण परिसरात गोंधळ. पोलीस बंदोबस्तात मात्र ही कारवाई करण्यात आली आहे. मानखुर्दमध्ये नवीन सेंट्रल जेल उभारलं जाणार. घाटकोपर मानखुर्द लिंक रोड लगतची 11 एकर जागा मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द. महसूल मंत्री बावनकुळेंसह मंत्री मंगलप्रभात लोढा यांची या ठिकाणी उपस्थिती. पुण्याच्या येवलेवाडीमध्ये 9 वर्षीय मुलीवर वृद्धाकडून अत्याचार. येवलेवाडी परिसरात पोलिसात आता गुन्हा दाखल, तर नराधम या प्रकरणी अटकेत. पीडित कुटुंब मूळचं नेपाळचं असल्याचीही माहिती. पत्नीसमोर अपमानास्पद बोलल्याच्या रागातनं मुलाकडून आई आणि वडिलांची हत्या. धुळ्याच्या शिरपूर इथल्या महावीर सोसायटीतली धक्कादायक घटना. हल्लेखोर मुलाला परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलंय. शेतावरील झोपडीत एकट्या असलेल्या विवाहित महिलेची गळा आवळून हत्या, तर पालघरच्या डहाणू तालुक्यातल्या मोडगाव खोरीपाडा इथली ही घटना. हत्येच्या घटनेनंतर परिसरात खळबळ, पोलिसांचा तपास सुरू. पालघर शहरात घरफोडीच्या घटनेचा उलगडा. सराईत चोर पोलिसांच्या जाळ्यात. देवीशा मार्गावरील नंदाभुवन इमारतीमध्ये चोरट्यांना 1.5 लाखांचे दागिने आणि रोख रकमेवर मारला होता त्यांनी डल्ला. आरोपीविरोधात या आधी सुद्धा चोरी केल्याच्या तक्रारी आहेत. अकोला शहरात अलंकार मार्केटजवळ एकावर जीवघेणा हल्ला. हल्ल्यामध्ये राहुल सारासर नावाचा एक व्यक्ती गंभीर जखमी. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचीही माहिती. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून पथक रवाना. नाशिकच्या पंचवटीमधील हिरावाडी या रोडवर ज्वेलर्स दुकानावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न. 2 दुचाकींवर आलेल्या 5 ते 6 जणांकडून दरोड्याचा प्रयत्न. पोलिसांकडून या घटनेचा आता तपास सुरू आहे. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये चोराला महिलांकडून चोप, तर आठवडी बाजारात चोरी करणाऱ्या चोराला चोप दिला. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.